निवडलेली ओवी ही ज्ञानमाऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी मधील अर्थात भावार्थ दीपिका या ग्रंथामधील एक ओवी आहे. ज्या ओवीमध्ये वडिलोपार्जित परंपरा जी काही आपल्या वाडवडिलांपासून चालत आलेल्या असतात त्यांची परिणती पुढील पिढ्यांमध्ये होत असते आणि मग याच परंपरेला धरून आपला समाज चालत असतो, टिकत असतो, वाढत असतो आणि त्याप्रमाणे वागत असतो. तर ही जी सगळी परंपरा आहे या परंपरेमधले प्रत्येकाचं आपापली जबाबदारी आणि महत्व समजून घेण्याची गरज असते. आणि म्हणून या ओवीमध्ये माऊली म्हणतात, येथ वडील जे जे करीती त्या नाम धर्म ठेविती ये रीतीची अनुष्ठती सामान्य सकळ हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न सांडावे विशेषे आचरावे लागे संती. हा संदर्भ भगवद्गीतेमध्ये आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण अर्जुनाला उपदेश करताना एका श्लोकामध्ये सांगतात, यत् आचरति श्रेष्ठः तत्तत् एव इतरा जनः सायत् प्रमाणम करोते लोकः तत् अनुवर्तते. समाज कसा वागतो हे स्वभावतः या अनुकरण प्रिय असणाऱ्या मानवजातीला सांगताना या श्लोकामध्ये भगवंतांनी हे चिंतन सांगितलेलं आहे. यत् यत् आचरती श्रेष्ठः, श्रेष्ठ जसं आचरण करतो तसे इतर सामान्य जन आचरण करत असतात आणि ते जसं प्रमाण देतात त्याच प्रमाणाचा आधार घेऊन इतर लोक वागत असतात. सायत प्रमाणम करते लोक हातात अनुभवते, लोक तसं अनुकरण करत असतात. आता इथं दोन गोष्टी शब्द महत्वाचे आहेत. श्रेष्ठ कुणाला म्हणावं आणि वडील कुणाला म्हणावं. आता वडील म्हणजे काय, फक्त जो जन्मदाता असतो तो नाही. वडील म्हणजे आपणच वडीलधारी माणसं आहेत. वडील वाडवडिलांपासून चालत आलेला विषय आहे. आता ही वडीलधारी जी शब्द प्रणाली आहे ही काय फक्त एका पुरुष जातीला नाहीये, बाई जातीला सुद्धा, एखादी वयाने जास्त असणाऱ्या माणसाला सुद्धा आपण वडीलधारी माणसं म्हणतो. ज्ञानाने जास्त असणाऱ्या माणसाला, अनुभवाने जास्त असणाऱ्या माणसाला, आपल्यापेक्षा कर्माचा अनुभव जास्त असणाऱ्या माणसाला आपण वडीलधारी माणसं म्हणतो, श्रेष्ठ माणसं म्हणतो, आपल्यापेक्षा श्रेष्ठ. आता ही श्रेष्ठत्वाची जी परंपरा आहे ती चांगल्यासाठी पण आहे, वाईटासाठी पण आहे. म्हणजे चांगले पण चांगल्या कामात असणाऱ्या माणसाला चांगल्या परंपरेतली माणसं श्रेष्ठ वाटतात. वाईट कामात असणाऱ्या माणसाला, वाईट विचारात असणाऱ्या माणसाला वाईट कामातली त्याच्या पुढची माणसं श्रेष्ठ वाटतात. म्हणजे ज्याचं त्याचं अनुकरणीय स्थान वेगळं आहे हा फार महत्वाचा विषय असतो. मग धर्म परंपरेमध्ये आम्हाला हे समजून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला की तू कोणाचं तरी पाहून शिकतो, करतो, कोणाला तरी गुरुस्थानी मानतो. ही परंपरा पुढे तुला सुद्धा कोणीतरी गुरुस्थानी मानणार असणारच आहे ना. तुला सुद्धा या चक्रव्यूहामध्ये कुठेतरी एकदा वरती जायचंच आहे ना. म्हणजे समजा जसं राडगाडगा असतं, उपजले ते नासे, नासे ते पुन्हा रूपी दिसे, घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका. याच्या श्लोका या संदर्भात काय सांगितलं की राडगाडग्यामध्ये जसे पाळणे असतात ते कालचा पाळणा आता जरी खाली आहे तर काही वेळानंतर त्याला वर जायचंच आहे ना. शेवटी त्या पाळण्याला एक असा प्रसंग, एक क्षण असा येतो की सगळ्यात उंच पाळणा कोणता, असं त्या क्षणाचा जर विचार केला तर जो सगळ्यात वरती असेल तो. तर या राडगाडग्यामध्ये एक प्रत्येक पाळण्याला एकदा तरी संधी आहे ना वरती सगळ्यात उंच बाजूला जाण्याची. मग आजच्या या प्रवचनात आपल्याला ती गोष्ट समजून घेण्याची गरज आहे की आपल्या वागण्यावर फक्त आपणच अवलंबून आहे असं नाहीये. खूप वेळा आपला एक गैरसमज होतो
मी कमीतो, मी करतो, माझं मी कसं वागेल, तुम्हाला काय घेणं पडलं त्याचं, असे म्हणणारे समाजामधली नवीन पिढीमध्ये समाज वाढत झाला स्वतंत्र विचारवादी. हा स्वतंत्र विचारवाद जो आहे ना, हा सगळ्यात मोठा धोकेदायक वाद आहे. सगळ्यात मोठा, मी माझं बघेन, मला काय करायचं मी बघेन, माझ्या वावरात काय पेरायचं मी बघेन, मी कोणतं काय करायचं काम मी बघेन, तुम्हाला काय करायचं त्याचं, माझं मी माझं स्वतंत्र माणूस आहे, असा जर विचार प्रत्येकाच्या डोक्यात आला तर या समाजाच्या या जाळ्यामध्ये आपल्याला विण घट्ट ठेवणं अवघड होतं. बघा, ही सृष्टी जी आहे ना, हे जे भूतल आहे ना, हे काय माझ्या एकट्यासाठी आणि माझ्या एकट्यामुळं तयार झालेलं नाहीये. बरोबर का? हे सगळ्यात महत्वाचा विषय आपण समजून घेतला. जरी मी माझा जन्म एका स्वतंत्र आत्म्याने आणि स्वतंत्र शरीरधारी जीवाला प्राप्त झालेलं जीवन असलं, तर हे काय माझ्या एकट्यासाठी सगळं झालेलं नाही. सगळं माझ्या एकट्यासाठी नाहीये आणि सगळं माझ्यामुळं पण नाहीये. या दोन गोष्टीमध्ये आपण कुठेतरी वास्तवाचं भान ठेवून जगता आलं पाहिजे. मग काय आहे जगत हे जगत हे सामुदायिक संघीय विचारधारा ठेवणार विश्व आहे. हा संघ आहे. या भूतलावर जन्माला आलेले माणसं हा एक संघ आहे. म्हणजे जसं एखादा खेळाडू एका ठिकाणी खेळत असताना एका संघाकडनं खेळतो, मग तो जेव्हा सांघिक दृष्टिकोन ठेवतो तेव्हा त्याचा व्यक्तिगत नुकसानीकडे लक्ष देऊ नये त्यांनी. जर तो त्याच्या व्यक्तिगत फायद्याकरता खेळत असेल तर संघाचं नुकसान आहे. जसं आपण बऱ्याच वेळा आता हे नवीन पिढीला समजतं म्हणून हे सांगतो की बऱ्याच वेळा क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू एखाद्या मॅच मध्ये आपली सेंचुरी मारायच्या नादात मॅच घालून बसतो. तो म्हणतो नाही माझी सेंचुरी महत्वाची. मग त्याच्या 2-4 रनसाठी ती मॅच जाते. ती म्हणली नाही भाऊ, ते टायमिंग संपला म्हणले, ते टायमिंग मध्ये ते नाही झालं काम, त्या थांबत हळूहळू खेळला, कारण त्याला वाटलं आपण आउट झालं तर आपली सेंचुरी होऊ, पण त्याच्या सेंचुरी होकायच्या नादात तिकडे ती मॅच हुकली. मग कसं अशाच पद्धतीने या समाजामध्ये सुद्धा हा सांघिक प्रयोग आहे. आपण सगळेजण जे आहोत हा एक सांघिक विचारधारेचा भाग आहे. एकमेकावरती अवलंबून असणारी आपली ही जन्माची बाजू आहे. एकमेकावर अवलंबून आहे आपण. प्रत्येक कारणासाठी आपल्याला गरज लागते. या निसर्गातील प्रत्येक घटकाची आपल्याला गरज आहे. किंबहुना आपली गरज प्रत्येकाला आहेच असं नाही. आपल्याला मात्र या चराचराची गरज आहे, पंचतत्वांची गरज आहे. पण या जगातल्या प्रत्येकालाच आपली गरज आहे का? नाही, तसं काही नाही आपल्याला. म्हणजे हा भाग महत्वाचा आहे. तर या ओवीमध्ये माऊली जे सांगतात तो विचार, किंवा भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण जो विचार सांगतात तो विचार आपल्या समाजात रूढ होणं महत्वाचं आहे. हे तर वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. उदाहरण घ्यायचं आलं, आपण हे 10वे घालतो. आता हे आमच्या नवीन पिढीला आहे, ज्याने BSc चा कोर्स केला असेल, ज्याने ग्रॅज्युएट झाला असेल, किंवा ज्यांनी शास्त्र विज्ञान शिकला असेल थोडंफार 10वी-12वी पर्यंत का होईना, ते पाहतो भाऊ एक ठिकाणी भात शिजवते, त्याचे गोळे करते, ती ठेवते, मग इथं ठेवलं की निवड दाखवते आणि मग त्याच्यावरती कावळा येतो, शिवतून जातो. ते काय हे काय, ह्यानी काय होणार आहे, ह्यानी कोणाचं भलं होणार आहे का, याच्यापासून काय फायदा होणार आहे का, याच्यापासून काही समाजाला उपयोग आहे का, याच्यापासून कुठलं वैज्ञानिक संशोधन आहे का, की हे झाल्यानंतर असं घडतं, असं कुठं सिद्ध झालंय का. तरी परंतु परंपरा म्हणून आपण या गोष्टीकडे परंपरेने टिकून राहिलो. हे सगळे विधी मार्ग, कर्मकांड, हे सगळे जे परंपरामध्ये दिलेले आहे, यज्ञविधी, अशा प्रकारचे संस्कार विधी, लग्न सोहळ्यामध्ये. तर लग्नामध्ये काय आपल्याला वाटतं का आपण जायचं, एकाला भेटायचं, नवरा नवरीला भेटायचं, किंवा ज्याच्यामुळे आपल्याला लग्नाला बोलवलंय
ज्याच्या ओळखीने आपण आलोय त्या माणसाला भेटायचं आणि बस ते कुठंतरी एका लग्न लागलं की जेवायचं, म्हणजे आपला लग्नविधीचा विषय संपला. म्हणजे हे आपल्या डोक्यात असणारं गणित असतं. आता खरं तर ही अशी संस्कार पद्धत आहे का? तर संस्कार ही एक अशी पद्धत आहे, जसं तेलात भजे टाकले लगेच काढले म्हणजे काय ते लगेच तळून होतात का? नाही, त्याला त्या तेलामध्ये थोडा वेळ ठेवावं लागतं आणि मग ते तळून पूर्ण झाले की मग त्या तेलातून ते वडे ते भजे काढावे लागतात बाहेर. म्हणजे त्या तेलात फक्त टेकवले आणि त्याला तेलाचा वास दिला म्हणजे भजे तयार झाले का? नाही ना. त्याला टाकल्यानंतर त्या उकळत्या तेलात त्यांचा काहीच मिनिटं, काही वेळ संपर्क ठेवावा लागतो. मग त्याच्यावर त्याचा संस्कार होतो. संस्कार. तो संस्कार कच्चा राहिला तर भजे कच्चे होतात. जास्त वेळ झाला तर भजे लाल होतात. मग जास्तच वेळ झाला तर ते भजे खराब होतात. म्हणजे ही जी संस्काराची जी बाजू आहे ना, त्याला सुद्धा एक वैशिष्ट्य अशी प्रणाली आहे. विशिष्ट असं एक कालचक्र आहे. मग दुर्दैवाने गेल्या काही दशकात, शतकात म्हणा, काय जे तुम्हाला आता जसा कालचक्राचा महिमा, हे काय आपण फार थोडे विचार ठेवतो आपण जवळचे. बघ गेल्या 10 वर्षात, 20 वर्षात, 50 वर्षात हे चक्र कोट्यानुकोट्या वर्षाचं चालू आहे. म्हणजे कालचक्राचा जर विचार केला तर एक ब्रह्मदिवस जर आपण त्याचं गणना मोजली की ब्रह्मदिवस भगवद्गीतेमध्ये आहे की ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे जगातली कितीतरी युग एकत्र केले की त्याचा एक दिवस भरतो. मग त्याचं वर्ष किती भरतं बघा. हा कालजन्याचा फार मोठा अभ्यास आहे. त्याच्यापेक्षा जास्त काही नाही, पण फक्त एकच अशी विचारधारा सांगतो की गेल्या काही काळामध्ये झटपट झटपट संपायच्या नादात, झटपट उरकायच्या नादात आपण या संस्काराच्या बाजूकडे लक्ष देत नाही. आपण इकडे दुर्लक्ष करायला लागलो आणि या दुर्लक्षामुळं तो संस्कार कच्चा राहतो. दिसायला दिसतं, ते दिसायला चांगलं दिसतं. समजा एखादा कच्चा वडा आणि तळलेला वडा, याच्यामध्ये थोडा तळलेला वडा सुद्धा दिसायला चांगल्या तळलेल्या वड्यासारखा दिसतो, पण ज्या टायमाला खायला लागतो त्या टायमाला करतं की आतमधली भाजी अजून कच्चीच आहे, आतमधून वडा कच्चाच राहिलेला आहे. तसं माणसाची सुद्धा पक्वता, परिपक्वता हे अजून फार म्हातारपणापर्यंत कच्चच राहिलेलं आहे. काय याच्यावरती त्या अनुषंगाने संस्काराची बाजू परिवर्तित झालेली दिसत नाही. आता हे का सांगतो तुम्हाला मी? याच परिणाम समाजावर जे होतात की पूर्वी लोक स्थिर असायचे, स्थिर. आता सगळं चंचल झाली, चंचल लगेच. म्हणजे आता त्याला इंग्लिशमध्ये जर आपल्या मराठी गावरान भाषेत म्हणलं व्हायबल झाला, व्हायबल. आता व्हायबल होणं हा जो प्रसंग आहे ना, हा प्रसंग अनुभवाची कमतरता, ज्ञानाचा अभाव आणि आत्मविश्वासाची कमजोर बाजू यामुळं व्हायबल होण्याचं प्रमाण वाढलं. व्हायबल बघा, करोनामध्ये सुद्धा बघा कशी परिस्थिती होती. बघा आता मागच्याच आठवड्यात तुमच्या गावात येऊन गेलो आणि तुम्हाला म्हणले याचं काय खरं नाही ना, आता चालू झालं म्हणले. आता तर काय, आता याच्या करोनामध्ये तर आता नवीनच म्हणले काय नाही, म्हणले काहीच दुखत नाही, त्याचं पॉझिटिव्ह आला. आता हे काय प्रकार आहे? आता काहीच पेरलं नाही बघलं, असं कसं होईल? बघा असं होईल कसं काय? कोणालाच वेळ लागा ना. मुली नाही इथं 10,000 निघाली, त्यातले 5,000 असे आहेत का त्यांना काही दुखतच नाही. मग काय दुखत नाही त्यांना काय लागली इकडे उरफट कुठं नाही करायला त्यांना. म्हणजे ही जी बाजू आहे ना, हे सगळं व्हायबल झालेलं चित्र आहे. व्हायबल हे काय एका रात्रीतून एका दिवसातून तयार झालेलं काय ही प्रक्रिया आहे का? हे जग काय लगेच 1 वर्षापूर्वी तयार झालं आणि या 6 महिन्यात त्याला आपण पाहायला लागलो, असं निरीक्षण केलं असं? हे पिढ्यानपिढ्या, वर्षानुवर्ष, युगानयुगे हे चालू आहे. हे इथून मागे होतं, इथून मागेले प्रक्रिया आल्या, इथून मागेले असे संकट आले. तारणारा मारणारा सगळा तू आहे ना तिथं. त्याच्यावरती भरोसा ठेवा ना कुठेतरी. पण त्याच्यावर भरोसा बी असा आपला नाही का आपण फक्त हरिनाम घेतो, भगवंताचं भजन करतो, देवाची पूजा करतो. कशासाठी? नको भजन. काय लोक म्हणतात देवाचा कोप झाला तर घोटाळा होतो. मग आपल्या घोटाळ्यापासून दूर राहायचं असेल ना, तर आपण देवाला भजन करण्याचा मार्ग स्वीकारतो.
म्हणजे हे आपण जे करतो ना, यामध्ये तत्वतः आपल्याला ही बाजू समजून घेण्याची गरज आहे. म्हणून हे तर वडील जे जे करती त्या नाम धर्म ठेवती. धर्म 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 हा शब्द आपण सगळीकडे वापरतो. सनातन धर्म, हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, धर्म. हे धर्म धर्म काय भानगडी? धर्म, जात, पंथ, वर्ण हे सगळे जे गगोळ, हे जे काय सगळं व्यवहारामध्ये चाललेलं सध्याचं जे हे चित्र विचित्र प्रक्रिया आहे ना, ही नेमकी काय आहे? तर एक सामुदायिक अनुकरण या दृष्टिकोनातून याचा इतिहास आहे. म्हणजे समजा बा आपण सगळेजण कुठल्या तरी एका विचारधारेला मानतो. म्हणजे आपण संत परंपरेला मानतो. मग आपण ज्ञानेश्वर माऊलींचे अनुयायी आहोत. आपण संत तुकाराम महाराजांचे अनुयायी आहोत. संत परंपरा आम्हाला मान्य आहे. आता संत परंपरा मान्य म्हटल्यानंतर हे संत कोणाला तरी मानणारे आहेत. मग ते संत कोणाला मानतात? हे सगळे संत पांडुरंगाला मानतात. मग हे पांडुरंगाने, हे पांडुरंग विष्णूमय जगाचं एक अवतरण आहे का? विष्णूचा अवतार म्हणून पांडुरंगाकडे पाहिलं जातं. मग हा विष्णू कोण आहे? या 3 देवांपैकी एक देव आहे. मग हे 3 देव कोण आहेत? या सृष्टीचे करते धरते, सगळ्या करतीचे, या सृष्टीचं सगळं नियोजन करणारे हे 3 जण ठेकेदार आहेत. या 3घांच्या मार्फत हे जग चालतं. मग हा ठेकेदार जर असेल तर याला ठेका दिला कोणी? त्या ब्रह्मांड नायकाने, त्या परब्रह्मानी हे सगळं त्या 3घांच्या ताब्यात दिलं. हे असं जर गेलं तर शेवटी एकच सगळ्यांचं तत्व निर्माण होतं. एकच तत्व निर्माण होतं. एकेश्वरवाद ज्याला आपण म्हणतो, एकेश्वरवाद. जसं की मुसलमानाकडे जर तुम्ही अभ्यासाच्या दृष्टीने पाहिलं तर ते लोक सगळीकडे प्रवचनात, त्यांच्या पठणात, त्यांच्या नमाजमध्ये सगळीकडे सांगा की एक अल्लाह सोडून जगात काहीच नाही. मग आम्ही तरी काय दुसरं ऐकलंय? आपल्या धर्मात आपण तरी काय दुसरं ऐकलं? एक ब्रह्मांड सोडून, एक ब्रह्मनायक सोडून दुसरं काय? दुसरं काय ना, तिथूनच सगळं सुरू झालं ना. मग तिथून सगळं सुरू झालं तर मग या जाती आल्या कोणीकडून? हे वर्ण आले कोणीकडून? हे पंथ आले कोणीकडून? हे भेद आले कोणीकडनं? आमच्या जे भेद पडलेले आहेत, हे भेद तयार कसे होतात? हे वास्तवामध्ये असं आहे की वर्तन परंपरा जी आहे ना, आपली वागण्याची परंपरा, आपल्या कर्माची परंपरा या समुदायामध्ये विभक्त आहे. म्हणजे सगळेच जण एकाच कामात नाहीत. आणि तसे सगळे एका कामात असले तर हा समाज चालणारही नाही. जसं आमच्यामध्ये लिंगभेद आहे की सगळेच पुरुष जन्माला आले असते तर हे जग संपलं असतं, किंवा सगळ्याच महिला जन्माला आल्या असते सगळ्या सुरुवातीपासनं, तर या जगाचा विषय हा पुढे वाढलाच नसता. म्हणजे हे शेवटी जग चालवण्यासाठी ही यंत्रणा उभी केलेली आहे ना भगवंतानी. हे जग अखंडपणे चालत राहावं म्हणून ही सगळी यंत्रणा उभी केलेली आहे. मग स्त्री महत्वाची का पुरुष महत्वाचा? तो का नाही, समान महत्व आहे ना, समान महत्व आहे. जसं 3 फेज कनेक्शन असतं, हे 3 फेज कनेक्शन मधले कोणती फ्यूज महत्वाची? कोणती एक कमी झाली तरी शेवटी मोटर उठत नाही ना. मग तुम्ही म्हणता नाही 1 नंबरची, 2 नंबर, 3 नंबरची वायरी जरी 3 वेगळ्या दिसल्या तरी 3घांचं महत्व किती आहे? समान आहे. तसंच आपल्याकडे या समाजामध्ये स्त्री महत्वाची का पुरुष महत्वाचा? आता जशी जशी परिस्थिती निर्माण होईल समोर जे आलं लोक म्हणतात नाही स्त्रीला फार महत्व आहे, पुरुषाला फार महत्व आहे. महत्व सगळ्यालाच आहे बाबा, सगळ्यालाच महत्व आहे ना. मग तसंच जाती भेदामध्ये पण आहे. कोणत्या जातीला महत्व आहे आणि कोणत्या जातीला नाही? सगळ्यांनाच महत्व आहे. सगळेच कामं महत्वाचे आहेत, सगळ्याच व्यवस्था महत्वाच्या आहेत. जसं एखाद्या गावामध्ये पाणी पुरवठा महत्वाचा आहे का पाण्याचं ड्रेनेज महत्वाचं आहे, तर यावर परंपरेमध्ये आपल्या लक्षात येतं की जितका पाणी पुरवठा महत्वाचा आहे तितकाच पाण्याचा निचरा होणं महत्वाचं आहे ना. निचरा झाला नाही तर त्या गावात घाण पसरेल आणि मग ते पाणी पिण्याचं जरी चांगलं सुटलं, फार अमृत सोडलं तुम्हाला, तर त्या घाणीत तुमच्या ज्यांनी काय होणार आहे? काहीच होणार नाही. म्हणजे दोन्ही व्यवस्था महत्वाच्या आहेत. मग महत्व कोणाचं कमी आणि कोणाचं जास्त, याच्यातच घोटाळा सुरू झाला. म्हणजे ही जात महत्वाची का ही जात महत्वाची? हा वर्ण महत्वाचा का तो वर्ण महत्वाचा? हा माणूस महत्वाचा का तो माणूस महत्वाचा? याच्यावरतीच आपण विनाकारण संभ्रम वाढवत बसलो. राजा महत्वाची का प्रजा महत्वाचा? जिथं प्रजा जास्त आहे तिथं राजाला किंमत आहे ना. तुम्हाला असं नेला तिकडे हिमालयात असं भरपूर प्रदेश आहे का जिथं माणसं दिसत नाही, चिटपाखरू दिसत नाही, आणि तुम्हाला एक 10,000 हेक्टर जमीन येऊन याला आणि तुम्हाला म्हणलं तुम्हाला इथला आमदार करून टाकू, तुम्ही म्हणजे इथं माणसंच नाही, कोणाला आमदार करू तुम्हाला? आणि मग इथं नाही तू आता एवढा मोठा एरियाचा, आपण म्हणतो की 50 गावचा हा ठेकेदार आहे, 50 गावचा हा वतनदार आहे, 50 गावचा हा नेता आहे.
मग तुला हिमालयात घेऊन जातो, तिथं अशी मोठी जमीन पडलेली आहे का ज्याला कोणीच वाली नाही. मग जा तिथं जाऊन तुला आमदार करतो आणि येतो, मग आम्ही इथला आमदार आहे. लोक म्हणतील नको बाई इथं शिपाई ठेव माणसात, पण तिकडे कुठं आमदार करतो मला तिथं. म्हणजे महत्व कशाला आहे? समाज असेल तर त्या समाज प्रमुखाला महत्व आहे, समाजच नसला तर त्या समाज प्रमुखाची किंमत काय आहे? म्हणजे संसारामध्ये आपण किती जरी काही म्हटलं की असं ते तसं आहे, तरी विवाह संस्थेमध्ये स्त्री घरात आली म्हणून तर आपल्या संसाराला महत्व आहे ना. ज्याच्या घरात स्त्री आहे ती कशी नांदती, काय करते, कशी वागते, याच्यापेक्षा ती घरात आहे म्हणूनच आमचं बाजारात, म्हणूनच आमचं व्यवहारात, म्हणूनच आमचं समाजामध्ये प्रतिष्ठा आहे. का? कारण तुझ्या घरात एक लक्ष्मी आहे आणि तिचा बरोबर तुझा संसार चालू आहे. ही जी संसारी माणसाबद्दलची प्रतिष्ठा आहे ती तुझ्या त्या स्त्रीच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. ती जर काही कारणामुळे तुझ्याकडे नसेल तर तुला समाजात खाली मान घालूनच जावं लागतं. कुठं विषय निघला तर ते आपलं म्हणणं, येऊ कमी आता मला जरा दाराचं काम आहे. का? याला माहिती आहे आपली कमजोर बाजू आहे. इथं विषय निघता निघता आपल्यावर घसरण, आपल्यावर घसरलं. लोक म्हणजे तुझी बायको तरी कुठून नांदती म्हणल्यावर मग आपलं जरा बाजू सारखा, मग तो ऑटोमॅटिक त्या चर्चेतून बाजूलाच जातो. मग आता इथं एक शब्द महत्वाचा आहे की सगळंच आपल्या मनाजोगं नाही ना होत. समजा तुम्ही असं म्हणले मला अशीच बायको पाहिजे की तिने सकाळी 5लाच उठलं पाहिजे, मग सगळं आवरलं पाहिजे, मला आयता नाश्ता घातला पाहिजे आणि मग मी गाणार, मग मी असं स्वप्न पाहणाऱ्या माणसाचा संसार होईल का? नाही. एखाद्या गोष्टीमध्ये तिच्यात चांगले गुण असतील, तिच्यात काही कमी गुण असतील, एखादी गोष्ट तिला जमत असेल, एखादी गोष्ट तिला जमत नसेल. असंच पुरुषांचं पण आहे. एखाद्या बाईने स्वप्न पाहिलं की माझा नवरा साहेब पाहिजे, दिसायला चांगला पाहिजे, निर्व्यसनीय पाहिजे, बोलायला चांगला पाहिजे, मला जीव लावणारा पाहिजे आणि घरच्या सगळ्या लोकांबद्दल त्याला माझ्यापेक्षा कमी असता पाहिजे. असं असेल तर असं स्वप्न तिचं कधी पूर्ण होईल का? नाही. जेवढा जीव तिला लावतो तेवढा आई बापाला लावत असेल तो. मग तिने असं जळायचं किंवा तिने असं म्हणायचं काय कारण? आता आई बापाला कवर जीव लावतो, आता मला आणलं म्हणलं आता सगळं सोडून दे, फक्त माझ्या संगच राहा, असा विचार ठेवणाऱ्या माणसाचं समाजात कल्याण होईल का? होणारच नाही. पण असं स्वप्न स्वार्थ वृत्तीने माणसं जेव्हा पाहतात त्यावेळेस हे सगळं तंत्र बिघडतं, ही सगळी दिशा बिघडते, लाईन तुटते आणि मग त्याच्यावरून समाजामध्ये दुष्परिणाम दिसतात, विभस्तता दिसते, विचित्रपणा दिसतो आणि मग हे सगळं अस्ताव्यस्त होतं. ही घडी घडी विस्कळती. म्हणजे ही समाजाची जी घडी आहे ना, ही विस्कळीत होण्याचं साधन यामध्ये निर्माण होतं, मार्ग निर्माण होतो. आणि म्हणून हे आता सुभद्राबाईचं जीवन आपल्या गावात गेलं, एवढं वय तिचं झालं, पूर्ण पिकलेलं पान पडायला वादळ यावं लागत नाही. जसं एखाद्या झाडामध्ये बघा तुम्ही, कौट ज्यावेळेस पिकतं ना, एक बारीक अभ्यास विचार सांगतो. कौट मोठं असतं फळ, जड असतं फळ, पण ते कौट ज्यावेळेस पिकतं ना ते वादळात पडत नाही बरं का. ते शांत जेव्हा असतं, झाड जेव्हा शांत असतं आणि ज्या टायमाला झाड एकदम स्थिर असतं, पान हलत नसतं, त्यावेळेस आल्हाद पडतं. ते का बरं पडतं? कारण ते पिकलेलं असतं आणि एक क्षण असा येतो की तिची पक्वता झाली की ते त्या ह्याच्यापासून विभक्त होतं. आणि मग असंच जीवन आमच्या या आईसाहेबांनी जगल्याचं स्पष्ट होतं की पूर्ण, की आता याला कुठल्या रोगाची गरज नाही. म्हणजे माणसाचा मृत्यू रोगाने झाला की त्याला निमित्त कारण लागतं, या रोगाने मेला, या रोगाने. तसं म्हातारपणामध्ये मरायला कारण लागत नाही. हे स्वाभाविक मृत्यू जे येतात हे पूर्ण परिपक्व जीवनाच्या बाजूने विचार करण्याजोगे असतात, की आपण हे आज स्वप्नात पण पडत नाही असं, की हळूहळू सगळी यंत्रणा पक्व होते आणि मग हे पक्व झालेल्या शरीरातून आल्हादपणे जीव निघून जातो. आता आल्हादपणे जीव जाणं हा सगळ्यात सोहळा असणारा मृत्यू आहे. या शरीरातून इतर कोणत्याही कारणाने जीव जाताना प्रचंड यातना होतात, प्रचंड यातना. म्हणजे असा अडकलेल्या जाळ्यामधून जसं आपण एखादी वस्तू ओढून काढताना ते जाळ तुटतही नाही आणि ती वस्तू निघतही नाही, मग आपण असं कसं तरी करून ओढीत मग त्या वस्तूला थोडी हिसके बसते, थोडे जाळ्याला हिसके बसतात, असं करून त्याच्यातून ते बाहेर काढतो. तसा हा जीव सुद्धा असं काही एकदम सुट्टा आल्हाद असा दिसणारा असा तो, आपण जसा तो एखाद्या चित्रात पाहतो, ग्रंथामध्ये पाहतो, असं नाहीये. तो पूर्ण शरीरामध्ये पसरलेला असतो. याला शरीरामध्ये 10 वेगवेगळे
असे नियमन स्थानं दिलेले आहेत. म्हणजे थोडक्यात त्या 10 कंट्रोल रूम मधून तो प्रत्येकात असतो. म्हणजे आपल्या पार रोमरोमामध्ये जीव असतो. आणि ज्यावेळेस हे वृद्धापकाळामध्ये शरीर पक्व होतं ना, पक्व, त्यावेळेस तो हळूहळू त्या पक्व शरीरातून अत्यंत आनंदाने निघून जाण्याला सज्ज असतो. आणि मग इतर प्रसंग म्हणजे कोणते? ज्याचा 40 वर्षात, 50 वर्षात, 60 वर्षात, कमी वयात, अर्ध्या वयात मृत्यू होतो, त्या ठिकाणी त्या जीवाचा अजून कालावधी शिल्लक असतो. बघा बरं का, म्हणजे हा विषय थोडासा आतापर्यंत आपण कधी चर्चेला नसेल किंवा करतही नाही आपण चर्चा, की कालज आणि अकालज. कालज मृत्यू म्हणजे कसं, की ज्याची दिशी भरली ते भरून गेलं दिसे, ते आपोआपच ते या जगामध्ये ते नाशवंत देह हळूहळू नाशाकडे जातो. म्हणजे त्याच्यातली एक एक गोष्ट कमजोर होते. म्हणजे म्हातारपणामध्ये शरीरातलं सगळ्यात पाणी कमी असतं, बघा बरं का. आणि जन्मल्याबरोबर सगळ्यात जास्त पाणी देहामध्ये असतं. हे आपल्याला कदाचित आतापर्यंतच्या अनुभवामध्ये सिद्धांतामध्ये सिद्ध झालेलं आहे, की सगळ्यात जास्त पाणी देहामध्ये कधी असतं? जन्म झालेल्या बाळाच्या देहामध्ये असतं. आणि सगळ्यात पाणी शरीरामध्ये कमी कधी असतं? ज्यावेळेस 100 वर्ष वय होतं त्यावेळेस असतं. माणसाचं मृत्यूनंतर जेव्हा आपण त्याची राख करतो, बघा बरं का. आता हे कदाचित आपल्याला अनुभवामध्ये सिद्ध करता येत नाही, कारण आपण कधी याचा अभ्यास करत नाही. समजा एखादं मोढा आपण जाळलं, तर त्या जाळलेल्या मोढ्याची जी अस्थि राख शिल्लक राहील ना सगळ्या जाळल्यानंतर, त्याचं वजन किती भरतं? त्याचं जन्माच्या वेळेस जेवढं वजन असतं ना, तेवढं वजन त्या राखीचं भरतं. मग बघा आता कसा हिशोब असेल. ते आतापर्यंत अद्भुत चमत्कार जगाचा आहे, की जन्माच्या वेळेस एका बाळाचं वजन जर समजा 3 किलो भरलं, आणि ते जर म्हातारं उद्या पार पैलवान होऊन मरू नाही तर किती वर्षात मृत्यू, म्हातारमध्ये समजा त्यांचा मृत्यू झाला आणि आपण जर त्याचं ज्वलन केलं, तर त्याची जी राख तयार होईल, त्याचे जे अस्थी शिल्लक राहतील, त्याचा जो कोळसा शिल्लक राहील, त्या सगळ्याचं वजन तेवढंच भरतं, की जेवढं त्याचं जन्माच्या वेळेस वजन आहे. म्हणून तर हे देह चक्र जे आहे, हे व्यूह चक्र, या चक्रामधली ही बाजू आपण समजून घेतली पाहिजे. आता याच्यावरती आपला आजचा प्रवचनाचा मार्ग नाही. प्रवचनाचा मार्ग कशावर आहे? आपल्या वागण्यावर आहे. की आपल्याला असं वाटतं की आपल्या वागण्याला आपण आपल्या पुरतच विचार करत बसतो, की मग मी शिव्या दिल्या, मला त्या प्रसंगात शिव्या देणं गरजेचं होतं, समोरच्या माणसाला वश करण्यासाठी, त्याच्यावर धाक दाखवण्यासाठी, त्याच्यावर दडपण टाकण्यासाठी मी बोललो. पण हे करत असताना कोणीतरी आपलं अनुकरण करत आहे, हे आपण दुर्लक्ष करतो. आपल्याकडे कोणी पाहते, समजा एखादा माणूस रोज 4 चौघामध्ये बसून तंबाखू मुळीत बसतो, त्याला असं वाटतं काय आता मी पहिल्यापासून तर काय, मला काय लाज वाटत नाही, लोकांना काय लाज वाटत नाही. पण हे तुझं जे कर्म आहे ना, हे तुझ्या अंगवळणी पडलं, तुझ्या जोडीदाराच्या अंगवळणी पडलं, तुझ्या पिढीच्या अंगवळणी पडलं. पण ही पुढची जी पिढी आहे ना, जी बालवाडीत आहे, पहिलीत आहे, चौथीत आहे, 5वीत आहे, ती मात्र बारीक निरीक्षण करत असते, की बाबा काय करतो, आपली मामा काय करतो, आपली मावळण काय करते, आपली मावशी काय करते, आपली आई काय करते, आपली आजी काय करते, याचं बारीक निरीक्षण. हे ज्याला आपण अज्ञानी म्हणतो, अजून बाळ आहे म्हणतो आपण म्हणतो अजून बाळ आहे. तर या बाळांकडे ज्ञान कमी असेल, पण त्यांची आकलन शक्ती भरपूर असते. त्यांची आकलन करण्याची शक्ती एखाद्या स्पंज सारखी. स्पंज कसा असतो? एखाद्या पाण्याच्या ठिकाणी, पसरलेल्या पाण्याच्या ठिकाणी कोपऱ्यात स्पंज ठेवला, तो स्पंज काय करतो? पाणी शोषून घेतो, जलाकर्षण करते, ते सगळं शोषून घेतो आणि मग ते स्पंज पाण्याने फुगतो आणि तो पृष्ठभाग सगळा कोरडा होतो. तशी या जगामध्ये सगळ्यात जास्त अनुकरण शक्ती जितकं वय कमी असते तेवढी जास्त असते. आणि इथंच आपण चुकतो, इथंच आपली गडबड होते. आपल्याला हे माहित नसतं की हे पुढच्या पिढीत हे असंच उतरणार आहे. आपलं हे वागणं, आपलं हे बोलणं, आपलं हे कर्म, मग ते आपण चांगलं वाईट जे वागलो, ती प्रत्येक गोष्ट झिरपणार आहे. आता या झिरपण्यामध्ये 2 प्रक्रिया आहेत. चांगलं लवकर झिरपत नाही. समजा तुम्ही खूप चांगले वागले म्हणून तुमची पिढी तुमच्या त्या चांगल्या वागण्यानी चांगलं वागण आयुष्यभर, एवढं सोपं नाहीये. पण तुमच्या 50 पैकी एखादा जर वाईट वागला,
तर पुढच्या पिढीत ते एकाचे 10 व्हायला वेळ लागणार नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. इथंच सगळा परंपरेचा भाग आहे, इथंच संस्काराचा भाग आहे, इथंच परमार्थाचा भाग आहे, इथंच देवदेव करण्याचा भाग आहे, की हे एक जे आहे ना, एक जसं एखाद्या आयरणीमध्ये एक कांदा साडा, लोक मध्ये काय राहत एवढी मोठी 10 टनाची आयरणी, एक कांदा काय काय काढी जाते. त्यांनी एक वेळ दुर्लक्ष केलं तर आपल्या सगळ्याला माहिती ती एक कांदा किती कांदे सोडू शकतो. त्याच्या उलट एक चांगला कांदा किती कांद्याला चांगलं करू शकतो, काहीच करू ते त्याच्यापुरतं चांगला राहील, याच्यापेक्षा जास्त त्याची ताकद नाही. ते मी त्याच्या शेजारी सडका आलं का त्याला हळूहळू सडावंच लागणार आहे ना. म्हणजे हे सडके कांदे जसे आपण म्हणतो ना की सडका कांदा आहे, तसं या समाजामध्ये सुद्धा विचाराने सडका विचार असणाऱ्या प्रक्रिया जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत तुमच्या कोणत्याच प्रक्रियेचा समाजावर परिणाम होणार नाही. किती संस्कार वर्ग काढा, किती नैतिक शिक्षण द्या, किती भजन करा, किती परमार्थ करा, एक एक सडकी गोष्ट जर समाजामध्ये असेल तर त्या सगळ्या समाजाला सडवण्याची ताकद त्या गोष्टीत असते. मग ती काय व्यक्तिनिष्ठ नसते, एक व्यक्ती म्हणून असा विचार नाहीये, एक एक प्रवाह म्हणून, एक विचार म्हणून त्याच्याकडे बघा, व्यक्ती म्हणून नाही. ते खळांचे व्यंकटी सांडो त्या सत्कर्म रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. म्हणजे माऊली काय म्हणतात, जगात वाईट कोणीच नाहीये, वाईट कोणीच नाही. जन्म कोणाचा वाईट झाला सांगा बरं मला, कोणाचा जन्मल्याबरोबर असं ते पोरग पाहिलं आणि पाहिल्या अरे हे नालायक जन्माला आला असं कोणी म्हणलं कधी जगात? काहीच नाही जगात. पार ज्याला उद्या त्याच्यावरती 100 खुनाचे आरोप केलेल्या माणसाचा जन्म जेव्हा झाला, जेव्हा त्याचं बारसं घातलं, तेव्हा कोणाची तरी हिंमत झाली म्हणायची अरे याला उगाच जगटून काय पुढे भविष्यात असं होणार आहे? नाही ना. ते सुद्धा तितकंच गोंडस होतं, ते तितकंच निरागस होतं, ते तितकंच निष्पाप होतं की जितकं एखाद्या संतामध्ये पुढे परिवर्तित झालं. म्हणजे समजा लहानपणी 4 बाळ समोर ठेवले आणि त्यातला एक संत परंपरेमध्ये उद्या महान संत झाला आणि एक डाकू परंपरेमध्ये मुग्ध महान डाकू झाला. ते 4 बाळकांकडे जर लहानपणी पाहिलं असतं तर ते तिन्ही 4ही बाळ निरागस, निष्पाप, निष्कलंक दिसले असते ना. म्हणजे याचा अर्थ हे जन्म निष्कलंक आहे, हा जन्म निष्पाप आहे. पण याच्यात पाप घुसलं कोणीकडून? या समाजामध्ये असणाऱ्या वर्तनाच्या अनुकरणात ते पाप घुसलं. मग आपण म्हणतो काय थोडं पाप, थोडंच आहे, थोडं चुकतं. हे थोडं चुकलं की ते थोड्याचं मोठं व्हायला वेळ लागत नाही. जसं ठिणगी बारीक असते, पण ती बारीक ठिणगी असे मोठमोठे जंगल जाळायची ताकद ठेवते ना. बारीक ठिणगीतून वनवा पेटला तर मोठमोठे जंगल जळतात की ज्याला पार अख्खा समुद्र आणून वाचला तरी त्याला आग विझवता येणं शक्य नाही. अशी ती बारीक ठिणगी सुद्धा किती मोठं उपद्रव करू शकते. म्हणजे उपद्रव करणं हे फार छोट्या गोष्टीतून निर्माण होणारा प्रकल्प आहे. त्याच्या उलट चांगलं करण्यासाठी छोटी गोष्ट जर सुरू केली तर ती इतकी सोपी नाहीये ती मोठी होणं. किंवा छोट्यातून सुरुवात केली आणि चांगलं फार मोठं झालं त्याला फार कालावधी लागतो. त्याला शनैर अर्थात शनैर पंथा शनैर मार्गमाचे ती हळूहळू युगानुयुगे होणारी प्रक्रिया आहे. म्हणजे चांगल्याला वेळ लागतो, चांगल्याला संयम लागतो, चांगल्याला प्रयत्न लागलो आणि चांगल्याला अपयशाची शक्यता आहे. बरोबर का? चांगल्याला अपयशाची शक्यता आहे. वाईटाला वेळही लागत नाही, वाईटाला अपयश कधीच येत नाही. वाईटाला कधीच अपयश येत नाही. बरोबर का? आता हे जर आपण जर डोक्यात नाही घेतलं ना तर आपल्याच्याने पुढे काहीच होणार नाही. वाईटाला अपयश नाही. कारण ते वाईटच कर. समजा इमारत पाडायला आपल्याला सुरुवात करायची, त्याला काय एखादा इंजिनियर लागतो का? एखादी इमारत बांधण्यासाठी इंजिनियरची गरज लागते, त्याला प्लॅन लागतो, त्याला विशिष्ट प्रकारचे मिश्रण लागते. पण नाश करायचा ठरलं, एखाद्या गोष्टीचा नाश करायचा ठरलं तर नाश करण्यासाठी काय लागतं? नाश करण्यासाठी त्याला ताकद लागते फक्त तेवढीच की जी त्या नाश करण्यासाठी उपयुक्त पडेल. मग त्याच्यापेक्षा जास्त ताकद असली तरी नाशच होणार आहे. म्हणजे ही वाईट वृत्ती जी आहे, कर्माने, चिंतनाने, विचाराने, शब्दाने, या वाईटाची परिणती 100% वाईटच होते. पण चांगल्याची परिणती चांगली होतेच असं नाही. हे बरोबर का? हे आपल्याला इथं घोटाळा आहे. आपण इथंच चुकतो. आपल्याला काय वाटतं, वाईट केलं तर वाईट होतं, चांगलं केलं तर चांगलं नाही ना. चांगलं केलं तर चांगलं होईल याची खात्री नाही, पण वाईट केलं तर मात्र वाईटच होईल याची 100% खात्री आहे. आता मग इथं काय
आता हे बॅलन्स कसं तयार करायचं, आता याची तडजोड कशी करायची. मग धर्म परंपरेमध्ये काय सांगितलं, धर्म परंपरेमध्ये हाच विचार फार वेदाच्या पहिल्या रुचेपासून तर आत्ताच्या साई चरित्रापर्यंत, गजानन महाराजाच्या पोथीपर्यंत, फार आपल्या गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रापर्यंत, फार आत्ताच्या आपल्या पिंपळनेरकर महाराजांच्या शेवटच्या ओवीपर्यंत हा विचार सांगितला की चांगल्या मार्गाने गेलेल्या माणसाचं यश मार्गातच आहे, त्याच्या साध्यामध्ये नाही. साध्यामध्ये यश शोधायचा प्रयत्न करू नका. जो मार्ग तुम्ही निवडला ना याच्यातच समाधानाची बाजू आहे. आता हे कसं, हे असं आहे की समजा आपण उदाहरणाचं एक याची बाजू समजून घ्यायचं ठरलं की एक समजा आमची सुभद्राबाई आहे, हिचा यल वाढला, हिला मुलं झाले, नातू झाले, परतंड झाले, हिच्या जावई आले, नात जावई आले, हे लांब 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 पसरलं. आता ही जेव्हा संसाराची सुरुवात झाली त्यावेळेस फक्त मला चांगलं करायचं, ज्या घरात मला दिलं त्या घराचा नावलौकिक मला टिकवायचा, वाढवायचा का नाही ती पुढची भाग, पहिल्यांदा टिकवायचा मग वाढवायचा. आपण म्हणतो ना टिकवायचं. आता आपण कसं म्हणतो ना, म्हणजे याला मराठीत एक म्हणे की याजाला सोकले मुदलीला मोकले, तसं आपल्या समाजात ते वाढवायच्या नादात आपण आपलं अस्तित्व संपायच्या मागे लागलो बरं का. मग हे पूर्वीच्या लोकांनी दम धरून संसार केले, यांना भरपूर प्रश्न आले का. असं नाही का यांना सगळं आयतं भेटलं नाही एकदम चांगलं चाललं होतं, काही नाही. यांच्यावरती तेवढे संकट आले, उलटा आपल्यापेक्षा परिस्थिती त्यांची भयानक होती. आपल्याकडे संसाधनं आहेत, आपल्याकडे भौतिक सुविधा आहेत, या जुन्या लोकांना भौतिक सुविधा काहीच नव्हत्या. या सगळ्या प्रसंगात त्यांना दर आव्हानाला सामोरं जावं लागायचं. या नदीला पाणी आलं तर नदीतून पलीकडे जायचं म्हणलं यांना फक्त आपल्या स्वतःच्या ताकदीवरच आणि स्वतःच्या हिमतीवरच जावं लागायचं. आपल्याकडे काय आपण हेलिकॉप्टर विकत घेऊ द्या, आपलं काय सध्या संसाधनामध्ये आपण इतकी प्रगती केलेली आहे की शरीराच्या प्रत्येक अवयवाची पर्यायी व्यवस्था आपण शोधून काढलेली. बघा बरं का, प्रत्येक अवयव म्हणजे समजा एखाद्याची किडनी काम करत नाही ना, दोन्ही किडन्या फेल आहे. एक 50-100 वर्षापूर्वी माणसं किडन्या फेल झाले की काही महिन्यात मरायचे. आता या प्रक्रियेमध्ये अत्याधुनिक सुविधा निर्माण झाल्या, डायलिसिसने किडनीचं काम करण्याची यंत्रणा निर्माण केली. 20-20, 25-25 वर्ष असे किडनी पूर्ण 100% फेल झालेली माणसं जगत असतात. मग हे 25 वर्ष का जगले, पर्याय व्यवस्था निर्माण झाली. मग तशी हृदयाची पर्याय व्यवस्था निर्माण झाली, फुफ्फुसाची पर्याय व्यवस्था निर्माण झाली, लिव्हरची पर्याय व्यवस्था निर्माण झाली. अजून मेंदूचीच नाही झाली, फक्त एवढंच अजून माणसाच्याने आपण अपूर्णता आहे. नाही तर ते जर झालं तर माणसाला माणूस उभा करायची ताकद सुद्धा या यंत्रणेमध्ये आहे. म्हणजे आपण भौतिक सुविधांनी पुढे आहोत, तरी आपण व्हायबल आहोत, तरी आपल्याकडे सुरक्षितता नाही, तरी आपण चंचल आहोत, तरी आपल्यामध्ये स्थैर्य नाही. हे पूर्वीच्या लोकांमध्ये इतकी आव्हानं होती, पण त्या आव्हानामध्ये त्यांच्यामध्ये चंचलता नसायची. ते शांत झोपायचे. आता या पिढीला झोप कमी झाली. काही लोकांना टेन्शनने झोप येत नाही, काही लोकांना ती दमतच नाहीत म्हणून झोप येत नाही. बरेच लोक दमतच नाही, काय नाही, एअर कंडिशन मध्ये बसायचं, शरीराला झीज नाही, शरीराच्या कुठल्याही घेतलेल्या अन्नाचा जो ऊर्जा आहे त्या ऊर्जाचा खर्च नाही. मग ऊर्जेचा खर्च नाही म्हणला काय त्याचं ऊर्जा, मग ज्याच्याकडे ऊर्जा भरपूर आहे त्या माणसाला झोप लागायचं काही कारणच नाही लागत ना, तो काय मग सतर्क असतो. आणि मग अशा माणसांना आता झोपेसाठी प्रयत्न करावे लागतात. बघा बरं का, पहिल्या लोकांना काम थांबवायसाठी प्रयत्न करायचे, आता थकलो बा म्हणायचे, आता पडतो. ते आपले बिचारे दुपारी आऊतकाठी करून एखाद्या आंब्याच्या झाडाखाली सावलीला जर जमिनीवर ढेकळात झोपले तरी गाढ झोप लागायची. आता पार एवढ्याला जाड गाद्या, एवढ्याला मोठ्याले खाटा पलंगावर पाडा तर नुसता लोळ होतो, पण नुसती याची ओलगाल होत असते. याच्या छातीवर हात ठेवला का धाड 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 हे ठोके याचे असे स्पीडमध्ये चालत असते. जसं काही हे स्पीड वाढला ना, मग हा फक्त काय गाड्यांचा स्पीड नाही वाढला, हा फक्त काही वाहनांचा स्पीड नाही वाढला, हा फक्त काही जगाचा स्पीड नाही वाढला, याच्या हृदयाचा स्पीड वाढला. बघा बरं का, याच्यामध्ये फार महत्व आहे. माणसं जर निरोगी आणि आनंद जीवनाचा आनंद जगत असतील तर त्यांच्या शरीरामध्ये हृदयाचे ठोके अत्यंत कमी 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 असतात. म्हणजे आता हा जर आपण वैज्ञानिक अभ्यास तुम्हाला सांगायचा ठरला तर जी संत मंडळी असतात ना, संत मंडळी
की जी फक्त जगाचं कल्याण करण्यासाठी आपलं जीवन करतात. त्यांना नावं ठेवले काय, त्यांना वंदलं काय, त्यांना निंदलं काय, त्यांना शिव्या दिल्या काय, त्यांच्यावर फार परिणाम होत नाही. कारण त्यांना काही साध्य नसतं. त्यांचं काय साध्य असतं बुवा, याला काही कमवायचं नसतं. याला काही नाव कमवायसाठी संत होत नाहीत. आता जे होत असतील ते संत आहेत का नाही त्याचं तुम्ही बघा त्याचा हिशोब कसा करायचा. पण या संत परंपरेमध्ये आम्हाला जी परंपरा सांगितली, की तुकाराम महाराजांनी अशी सांगितली, की इकडं तुम्ही फक्त एकच काम करा बस. की आम्हाला जगाच्या कल्याणासाठी जन्म दिला. बघा एका अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, केला मातीचा पशुपती परी मातीशी काय मळती, शिवपूजा शिवाशी पावे, माती माती माझी समावे, तैसे पूजिती आम्हा संत, पूजा घेतो भगवंत, आम्ही किंकर संतांचे दास, संत पदवी नको आम्हास, पदवी नको आम्हास. कोण म्हणतं? तुकाराम महाराज म्हणतात, ज्याची पूजा तेनेच घेणे, आम्हा पाषाण रूप राहणे, आम्हा पाषाण रूप राहते. आता हे जरा थोडासा घोटाळा इथं आला बरं का. इथून सुरुवात करा. म्हणजे तुकाराम महाराजांनी अजून एका अभंगामध्ये माणसाला आपली अवकात, आपण म्हणतो तुझी अवकात काय, आपली अवकात सांगताना एका अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, नीचपणा बर्वे देवा, न चले कुणाचा दावा. नीचपणा, खाली बसले कोण म्हणतं का उठा उठा, खुर्चीत बसले लोक उठा, ती खुर्ची माझी आहे. जमिनीवर बसल्या कोणी म्हणेन का तुम्हाला, तुम्ही आता याच्यावर बसले, समजा तुम्ही खाली बसले, कोणी म्हणेन का तिकडे बसा. एकदा तुम्ही बसतानाच्या अशा ठिकाणी बसा, जसं ते ध्रुव बाळाचं गोष्ट सांगतो ना, की मला अशा ठिकाणी बसव. तिच्या आईच्या मांडीवर बसला, तिचा दुसरा भाऊ पोरगा आला, तेव्हा उठ उठ माझ्या आईची मांडी. मग त्याला उठवलं, त्याला राग आला, तेव्हा तारशी आली, का भानगडे माझी आई असून मला मांडीवर उठलं. मग त्यांनी देवाची तपश्चर्या केली, अशा ठिकाणी नेऊन बसव मला, की जिथं मला कोणी उठवणार नाही. मग तुकाराम महाराज म्हणतात, तू कशाला एवढी काळजी करतो, देवाने तुला दिलंय ना. नीचपणा बरगवे देवा, न कले कुणाचा दावा, महापुरे झाडे जाती, महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे राहती. बघा बरं का, महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे राहती. येता सिंधूच्या लहरी, पुढच्या चरणामध्ये तुकाराम महाराज होतात, एका सिंधूच्या लहरी नम्र होता जाळीवरी. म्हणजे समुद्राच्या कडाला फिरायला गेले आणि तिकडून लाट आली. लाट आल्यानंतर पळायचं का नाही, पळायचं नाही, खाली जमिनीवर झोपायचं. जमिनीवर झोपले का ती लाट देती आणि ती निघून जाती. जो जितका टाईट तितकी लाट त्याच्या बोकडी कामाला लावायची. बघा बरं का, जे हे वादळ जे असतं ना, वादळामध्ये काय करायचं असतं, खाली बसायचं असतं. मग लोक जर वादळ कसं पाहायला गेले का ते त्याच्या वादळा सगळंच उडून त्याचा खगाना होऊन जाईल ना. जितका नम्र तितका वादळामध्ये टिकाव जास्त धरतो. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, सोसिल्या न चले बळ. मग आता याच्या पुढचं चरणात सांगितलं. म्हणजे या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की आपल्याला शेवटी सोसण्यासाठी नम्र होणं महत्वाचं असतं. मग ही नम्रता आपल्या अंगात आहे का? नाही, नम्रता आपल्या अंगात नाही, आपला तो गुण नाही. आपण जन्मात कशाला आलो? बघा बरं का महाराज, एक वाक्य लक्षात घ्या. आपण सगळे अहंकारात जन्माला आलो. आपण सगळ्याचा जन्म कशात झालेला आहे? अहंकाराला. आपल्याच काय, या सृष्टीचा जन्म सुद्धा अहंकारात झालेला आहे, तुम्हाला माहित नाही. म्हणजे बघा बरं का, तात्विक भाषा, इथं घोटाळा कुठे आहे हे समजून घ्या. हे संस्कार आणि हे धर्म हे कशासाठी आयुष्यात पाळायचं, की हे असल्याशिवाय माणसाला माणूस म्हणून जगताच येत नाही. मग जनावरासारखं तर कसंही जगतं ना. जनावरासारखं जनावर म्हणतो आपण, लांडगा तर काय आपला दुश्मन नसतो, पण त्याला पाहायला गारो लांडगा आलो म्हणतो, कारण आपल्याला माहिती आहे लांडग्याची अवलाद काय करणार आहे. म्हणजे बघा बरं का, एखादा वाघ आला, आपल्याला माहिती आहे वाघाची अवलाद काय करणार आहे. वाघ आला, तिकडून आला वाघ, आपण म्हणतो अरे वाघ आला, आपण लगेच पळतो. पण का? कारण वाघ काय करतो हे आपल्याला माहिती असतं. तसे जनावरासारखे वांधारे माणसं, याच्यात तर काय धर्मन फिरमन याला काय लागत आहे. समजा नालायकपणाला काय धर्म असतो का? समजा एखाद्याला वाईटच करायचं असेल तर त्याच्यासाठी काय कायदा असतो? काय वाईटाला काय कायदा आहे? कोणत्याही बाजूने आला आणि काही केलं त्याला काय कायदा आहे? पूजा करायला व पूजवा पाय ठेव, डावा पाय ठेव, लग्नात नवरी इकून उभी करा, नवरा इकून उभी करा. आता वाईटच करायला निघालेल्या माणसाला त्याला काय कोणत्या ठिकाणी समजा एखादा देवळात चालला, त्याला कायदा आहे बाबा पाय धुवून. आता तुमच्याकडे बरं आहे ना, तिथून ऑटोमॅटिक पाय धुवून सगळे पवित्र होऊन इकडे आलेलं ऑटोमॅटिक. देवळात गेल्यानंतर लोक कसे जातात, काय करतात, त्याच्यापेक्षा मग म्हणतात बाबा पाय धुवून जा, चप्पल बाजूला काढ, पवित्र ठिकाण आहे. आता एखादा धाब्यावर जेवायलाच गेला आणि त्याला तिथं काय कायदा आहे का? ते म्हणणार आहे का भाऊ बुट तिकडं काढ, इकडं स्वयंपाक घरे, इकडं बुटात जेव नाही तर बुटात वाढवून घे. तुला काय काय पाहिजे, तुला भाजी पाहिजे का? त्या खात्याने बुट केला म्हणलं एक भाजी दे, बुटात घे, कशात घे, पैसे दे, भाजी घेऊन जा. काय त्याला काय फरक पडतो? म्हणजे त्याला संस्काराची गरज आहे का? नाही. म्हणून व्यवहारात दोन प्रक्रिया आहेत.
म्हणून तर तुकाराम महाराज, तुकडोजी महाराजांनी एका अभंगामध्ये म्हणतात, है प्रार्थना गुरुदेव से, है प्रार्थना गुरुदेव से, यह स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन बने, परमार्थमय व्यवहार हो. आता इथं घोटाळे बरं का. व्यवहार परमार्थमय असला की या जगात बिनधास्त जगता येतं, पण कधी व्यवहार परमार्थमय पाहिजे. म्हणजे एका डॉक्टरचा उद्देश रुग्णसेवा करताना रुग्णाला नीट करणं एवढाच असला पाहिजे. त्या रुग्णाकडून काय भेटणार आहे आणि त्या भेटण्यावरती माझं काय स्वप्न आहे, असा स्वप्न दोष झालेल्या एखाद्या व्यवसायाला, आता डॉक्टरचं काय घेतलं, कारण मी डॉक्टर असले म्हणायचं एका दुसऱ्याचं नाव घ्यायचं, ते म्हणाले तुम्हाला काय घेणं पडलं, आम्ही आमचं भाऊ काय करायचे. म्हणजे असं नाही, कुठलाही व्यवसाय सेवा नावाने करा, मग त्याच्या समाजात एक ताकद निर्माण होते. मग समाजात शंका कधी निर्माण होते, आपल्या उद्देशात खोट असेल, आपल्या उद्देशात खोट असेल तर समाजात संभ्रम निर्माण होतो आणि शंका निर्माण होते. एखादा दुकानदार फसवीन का, हे असं का वाटतं, कारण 4 पेपरच्या बातम्या वाचतो, त्यांनी त्याला फसवलं, व्यवहारात फसवलं. मग आपण व्यवहार करताना चालू म्हणतो याला आपण तो करून बसायचं व्यवहार, आपण याला लिहून देऊन बसायचो ना, नंतर पैसे द्यायचा नाही. आणि नंतर एखादा म्हणतो आपण याला पैसे देऊन बसायचो ना, लिहायच्या टायमाला पळून जाईल म्हणून बाबा मी नाही खरेदी करून देत तुला, आता तू कुठं पैसे दिले मला तू. म्हणजे माणसं स्वार्थासाठी खोटं बोलतात. खोटं बोलायचं जगात काय कारण आहे का दुसरं? माणसं परमार्थासाठी खोटं बोलतील का कधी? नाही, फोटावासाठी खोटं बोल नाही, प्रतिष्ठेसाठी खोटं बोलतील, स्वार्थासाठी खोटं बोलतील, आपल्या मोठेपणासाठी खोटं बोलतील, आपल्या बाजू पक्की दाखवण्यासाठी खोटं बोलतील, पण परमार्थासाठी कधी खोटं बोलतील का? नाही. मग जर व्यवहारच परमार्थिक झाला तर खोटं बोलायचं नुसत्या. आता तरी जरा ते स्वतःच्या सहीने चाललंय, नाही तर पहिल्यांदा विनाकारण म्हणजे आपलंच सांगायचं तरी 100 रुपयाचा कागद आणायचा, त्याच्याकडून शक्य घ्यायचे, मग त्याला म्हणायचं आता खरं कोण बोलायचंय, खरं आपल्याला बोलायचंय. या 4 लोकांना काय करायचं, नाही म्हणले याच्यात एकच खरं बोलला होता. आता हे 4 लोक तरी खरं बोलणार आहेत का? बघा बरं का, जरा तुम्हाला खरंच जगाचं खरं खोटं करायचं असेल ना तर सहज एखाद्या दिवशी कोर्टामध्ये जाऊन बसा, फक्त तंबाखू खाऊ नका दिवसभर, नाही तर तुम्हाला घंटामध्ये दंड व्हायला बसलाय. मोबाईल बंद करून ठेवा ना, बसायचं आपलं काय चालतं बघ कोर्टात. तुम्हाला कळण कोण काय बोलत, कोणालाच मिळ नाही तिथं, कोणालाच काय मिळ नाही. सगळं त्या न्यायाधीशाला माहित असतं हे खोटं बोलत आहे, पण त्याला काय शेवटी ते त्याला पट्टीत लावलेली ना. लोक म्हणतात ना न्याय देवता आंधळी. आता त्याला जर डोळे उघडले त्याचे तर या जगात कुठलीच न्याय करता येणार नाही. त्याच्यामुळे डोळे झाकूनच न्याय करावा लागतो. डोळे उघडून न्याय करायला त्याला मग जगावरती असं यंत्र शोधावं लागेल की हा जो काय बोलतो याच्या आतमध्ये यंत्र, जसं आम्ही नाही का हृदयाचे काम कसं चाललं म्हणून आम्ही कार्डिओग्राम काढतो, मेंदूचं काम कसं चाललं याच्यासाठी सिटी स्कॅन करतो, MRI करतो, तसं माणसाच्या विचाराचं एखादं यंत्र निघालं ना मग या समाजाला इतका मोठा धोका होईल की अरे हे सगळं झाकून ठेवलं होते कसं काय उघडं झालं. म्हणजे हे सगळं झाकून ठेवणाऱ्या माणसाला या जगात आनंदी जगणं शक्य नाही. आनंदी जगणं शक्य. आनंद कोणाला मिळतो? लहान पोरांकडे काहीच नसतं, त्यांचा बॅलन्स 0 असतो, त्यांच्या खिशात रुपया नसतो, त्यांच्याकडं कोणी अशी एखादी डिग्री म्हणून पाहत नाही, त्यांच्याकडं अशी कुठलंही भांडवल नसतं, पण ते पोरं जेव्हा काही खेळतात, म्हणजे काय ते काय सगळेच खेळ भांडवली असत असं नाही. दगड खेळतात, दगड घेतात, लिंगोर बांध देतात. नाही तर पहिले आपण आट्यापाट्या खेळायचो. काय आट्यापाट्याला लागायचं, आपलं एक काडी घेतली, रिंगाण वळलं आणि चालला खेळ. त्या खेळामध्ये इतके आनंदी असतात ते की त्यांच्या इतका आनंदी जगात दुसरा कोणीच नसतो. का? कारण त्याच्यात त्यांचा स्वार्थ 0% असतो. ते हरले काय आणि जिंकले काय त्यांच्या मनात त्याच्याबद्दल काहीच नसतं. हारले तरी हारला चल काय, त्या हारल्याचं वाईट वाटतं त्यांना? नाही वाटत. किंवा जिंकल्याचं लय अप्रूप वाटतं का? नाही, कारण त्यांना माहिती इथून बाहेर गेल्यानंतर लोकांना काय घेणे. समजा आपण म्हणलो आम्ही जिंकलो तर घरचे काय म्हणतील, अरे आज जिंकला उद्या त्याला हरशील, चाल ना, चालूच आहे. म्हणजे याच्यावर त्यांचं लक्ष नसतं. म्हणून त्यांच्यासारखा आनंदी जगात दुसरा जीव नाही. मग आपल्या जीवाला जर आनंद मिळवायचा असेल तर आपल्यावरचा बोजा कमी करावा लागेल. मग आपल्यावर बोजा कशाचा आहे महाराज? हे कर्ज वर्ज हे सोडून द्यावं. हे किरकोळ, हे काय क्षण भंगुरी, ते काय घेतलं गेलं झालं, याच्यानी माणूस कधीच आनंदी होणार नाही. किंवा समजा लाखाची लॉटरी मिळाली म्हणून तो एक जन्म पिढीभर आनंद राहिला, 2 पिढी आनंद, काहीच नाही. हे कशातच पुरणार नाही. न्यूनही पुरते अधिकही सरते. संसारामध्ये या भौतिक जगाच्या बाबतीत आनंद हा क्षणभंगूरच आहे. तो कोट्या दिशाला असू द्या, अब्जा दिशाला असू द्या, किंवा 1 रुपया मिळून एखाद्याला आनंद होऊ द्या, हा आनंद क्षणभंगूरच आहे. म्हणजे पैशातच मोजायचा नाही, पण वस्तूमध्ये मोजा,
कशामध्ये मोजा? भौतिक जगताचा आनंद हा क्षणभंगूर आहे. मग सदानंद कोण? आपण फक्त म्हणतो बा एखादी तळी भारताना म्हणतो सदानंदाचा येळकोट. मग हा सदानंद कुठून आला? याची डिग्री कुणी दिली याला सदानंदाची? ज्या माणसाच्या अंतःकरणावर बोजा नाही तो सदानंदी असतो. आता हा बोजा कुठून येतो? जसा आपल्या उतार्यावर बोजा आला. बोजा काय आपोआप नाही चढत. आपण सोसायटी काढतो, आपण कुठेतरी पतसंस्था घेतो, आपण कोणाला तरी सावकाराकडून पैसे घेतो, मग आपल्या उतार्यावर बोजा चढतो. मग आपल्या उतार्यावरच्या बोजाला जबाबदार कोण असतो? आपणच असतो ना. का आपल्यावर कोणी चढून दाखवितं? नाही चढून दाखवित. तसंच आपल्या अंतःकरणावरती बोजा आपण चढवतो. मग हा बोजा कशामुळे चढतो? हा बोजा आपल्या महत्वाकांक्षेमुळे चढतो. महत्वाकांक्षा काय काय महत्वाकांक्षा असतात आपल्याला? आपल्याला भौतिक जगतामध्ये सगळ्या संसाधनाची उपलब्धता पाहिजे असते. आपल्या समाजामध्ये आपल्याला प्रतिष्ठा पाहिजे असते. आपल्या समाजामध्ये आपल्याला वरचष्मा पाहिजे असतो. आपल्याला मोठेपणा पाहिजे असतो. आपल्याला विजय पाहिजे असतो. आपल्याला यश पाहिजे असतं. आपल्या अपेक्षांचं ओझं आपल्यावरती असतं. मग या अपेक्षांच्या ओझ्याला प्रत्येक ठिकाणी पैसाच लागतो असं नाहीये. बघा बरं का, प्रत्येक ठिकाणी पैसाच लागतो असं नाहीये. प्रत्येक ठिकाणी तुमच्या अपेक्षा भौतिक संसाधनातूनच पूर्ण होतील असं नाही. बघा बरं का, आता हे जे आहे ना कर्सिकेज, याच्यावर थोडासा गडबड आहे बरं का, इथं सगळा घोटाळा आहे. आता समजा आपली अपेक्षा आहे की आपल्याला पुढारी झाल्यानंतर एखाद्या निवडणुकीत आपल्याला विजयी व्हायचं असतं. मग आपण काय करतो? आपलं लक्ष काय असतं? विजय हे आपलं लक्ष असतं. आता त्या विजयाकडे आपण जेव्हा लक्ष देतो तेव्हा आपल्या कर्माकडे आपण लक्ष देतो का? नाही. आपलं कर्म नैतिक आहे का अनैतिक आहे का, आपण बरोबर चाललोय का, येन केन प्रकारेन विजयाकडे आपलं लक्ष असतं. मग त्यावेळेस आपल्याकडनं घडणाऱ्या कर्मात किती चुका होतात? आपण म्हणतो त्याला काय पर्याय नाही. आता आपण यात पडलोच आहे ना, आपल्याला शेवटी याला पर्याय नाही. मग त्या पर्याय नाही या शब्दात आपण काय करून ठेवतो? आपण ते करून ठेवतो की जे केल्याने समाजात विघातक वृत्तींचा प्रयोग होतो. विघातक वृत्तीला वाढीला लागतात आणि मग ते झाल्याशिवाय तिथे आपली प्रगती नाही. मग हा जो यश विजय हा जो आपल्या डोक्यात बसलेला भोंगा आहे, किडा आहे आपला, हा किडा आपल्याला चुकीच्या मार्गाने नेतो, चुकीच्या मार्गाने वागायला लावतो, चुकीच्या मार्गाने घेऊन जातो आणि मग हा चुकीचा मार्ग आपल्यामध्ये अनेक चुका करतो आणि मग त्या चुकीचे दुष्परिणाम जसे इतरांना भोगावे लागतात त्याच्या कितीतरी पटीने आपल्याला भोगावे लागतात. मग ते पाप आपल्यावरती लागतं. मग ते पाप का लागलं? कारण आपल्या एका उद्देशाने आपण चुकीचं वागायला लागलो, उद्देशाने. मग या धर्मात काय सांगितलं? हे सगळं सांगितलं. समजा आपण आरती करतो, देवाची भक्ती करतो, देवाची पूजा करतो. मग या सगळ्यातून काय सांगितलं? की ते तुझं उद्देश, तुझ्या डोक्यात असलेला तो भुंगा, तुझ्या डोक्यात असलेला तो स्वप्न हे बाजूला ठेव. तुझं स्वप्न एकच आहे. बघा बरं का, धर्माने एकच स्वप्न सांगितलं, धर्माने 1000 स्वप्न सांगितलं नाही. खरं तर शास्त्रामध्ये स्वप्नाचे 7 प्रकार वर्णन केलेले आहेत. बघा बरं का, 7 प्रकारचे स्वप्न माणसाला पडतात. आता बरेच लोकांना याच्यावरती शास्त्रीय ज्ञान नसतं. वेदामध्ये याचा उल्लेख आलेला आहे बरं का. वेदामध्ये 7 प्रकारचे स्वप्न कोणते? पार्थित, कल्पित, दृष्ट, अनुभूत, दोषज, रोगज, देवज. बघा बरं का, हे सगळे स्वप्न देवाचे स्वप्न, दैव स्वप्न पडतं. एखाद्याच्या स्वप्नात देव येतो. आता हे खोटं आहे का? नाही, खोटं नाहीये. आता काही लोक खोटं बोलत असतील त्याच्यावरती आपला विश्वास नाही, पण असं नाहीये की देव स्वप्नात येऊन. आता हे जे देवस्थानं झाले, ते देवस्थानं झाले की जेजुरीचा खंडोबा डोंगरात गेला, वणीची देवी डोंगरात गेली. आता इथं काय लोकांनी असं काय जाऊन तिथं आपली कल्पना नाही रचली. कोणाच्या तरी स्वप्नात देव गेला आणि त्या स्वप्नातून देवाने अनुभूती दिली की बा अमक्या डोंगरात अमक्या ठिकाणी मी आलेलो आहे आणि त्याने त्याच्या खुणा सांगितल्या की असा दगड आहे, अशी जागा आहे, अशी व्यवस्था आहे, असं झाड आहे, त्याच्या शेजारी अशी गोष्ट आहे, तिथं मी आहे. मग लोक म्हणले तुला स्वप्न पडलं का, चल आपण जाऊ. बघा बरं का, आता ह्या म्हणजे तुम्हाला शनी शिंगणापूरची कथा किंवा पंढरपूरच्या पांडुरंगाची कथा किंवा तुम्हाला गोकुळातल्या कृष्णाची कथा, या सगळ्या कथानकामधून तुम्हाला असं यायला हे काय असं कसं काय होऊ शकतं, असं कुठं होतं का? पण या जगात स्वप्नाचे 7 प्रकार आहेत. म्हणजे पार्थिव स्वप्न जसं आपण पाहिलं, हे पाहिलं नदी पाहिली तर 2-4 दिवसांनी माझ्या स्वप्नात नदी आली का,
अरे मग ती मटपिपीला नव्हतं गेलो का, ती नदी आता आमच्याकडे नद्या नाही, नाले नाही, आमच्या गावाला काहीच नाही याच्यातलं. तर मग आम्ही असं पाहिलं की स्वप्नात येतं, याला म्हणतात पार्थ येतं. कल्पना केली व एखाद्या शाळेत पोराला सांगितलं एक परी होती, ती स्वर्गातून आली होती, इतकी सुंदर होती, तिला उडता येत होतं, तिला पंख होते. की मग एक दिवस मला स्वप्न पडायचं आणि मग ती परी स्वप्नात यायची. ही काय झाली, कल्पित झाली. पार्थित कल्पित दृष्ट अनुभूत, दृष्ट पाहिलं डोळ्यांनी, अनुभव घेतला. म्हणजे स्वप्नाचे 7 प्रकार आहेत, पण धर्माने सांगितलं एकच प्रकारचं स्वप्न आहे. धर्म अर्थ काम मोक्षानाम मनुष्य चतुर्विध पुरुषार्थाः. म्हणून आमच्या या आईला शेवटचा निरोप द्यायला आलो. आपण शेवटचा निरोप द्यायला आल्यानंतर आपण कधी इथं चौकशी केली का तिच्या नावावर किती बॅलन्स आहे? तुम्हाला माहिती नाही, मला माहिती नाही. तिच्या खात्यात, तिच्या उतार्यावर किती जमिनी आहेत? नाही. तिला किती नातू आहेत? नाही. तिच्या नातवांचं काय चाललंय? नाही. आम्ही फक्त एकच उतारा काढतो, आयुष्यात कसा वागला. एकच उतारा, माणसाच्या आयुष्यात एकच उतारा निघतो. कोणता उतारा निघतो? कसा वागला, कसा बोलला, कसा त्याच्या जीवनाचा चित्रपट राहिला. मग हा जो जीवनाचं वागणं आहे हे शेवटी कामाला येणार आहे. तुम्ही चांगले वागले ना, तुमचे चांगले वागून नुकसान झाले तर नुकसानीकडे लक्ष देऊ नका. तुमच्या चांगल्या वागण्याचे एक दिवस तुम्ही बक्षिसाचे पात्र आहात. चांगले वागले बघा, बरं का, एखादा माणूस खूप चांगला वागला, त्याच्यावरती खूप घाणघाण आरोप झाले, त्याला लोकांनी वाईट टाकले, मग त्याला नैराश्य आलं. काय राव, मी एवढं चांगलं वागलो, काय राव, तरी लोक मला नालायक म्हणतात, तरी लोकांनी मला शिव्या दिल्या, माझ्यावर आरोप केला, मला लोकांनी असं. तुला ज्या दिवशी या जगाचा बक्षीस वितरण कार्यक्रम होईल, आता जगाचा बक्षीस वितरण कार्यक्रम इथं होत नाही बरं का, त्याला मांडव लागत नाही, तो या दरबारामध्ये होतो, या जगाच्या दरबारामध्ये होतो. त्या ठिकाणी तुझं बक्षीस ठेवलेलं आहे, राखून ठेवलेलं आहे. अरे तू चांगला वागला, हे सगळे लोक तुला शिव्या द्यायचे, तुला. म्हणजे आता माऊलीवरती काय प्रसंग आले, त्या पोरांना कोणी भिकही नाही घातली राव. त्या पोरांना इतका वाईट प्रसंग आला. तुकाराम महाराजांच्या आयुष्यात एवढे वाईट प्रसंग आले, एवढे वाईट प्रसंग आले. एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये एवढे प्रसंग आले. या संत परंपरेमध्ये गजानन महाराजांचं नाव आज जगामध्ये आहे. गजानन महाराजांच्या तिथं आतापर्यंत, म्हणजे जेव्हापासून शेगावला गजानन महाराजांचं देवस्थान आहे, एकही माणूस उपाशी त्या गावातून जात नाही. का? कारण त्या गावामध्ये अन्नछत्र, अन्नदान 12 महिने 18 काळ चालू आहे. पण त्याच गजानन महाराजांना काय झालं, त्यांना उष्ट्या पत्रावळीत उरलेलं सुद्धा गोळा करून खाताना लोकांनी म्हणजे काय करतो तिथं म्हणले, चव घालतो का आमची, बाजूला म्हणले ते. आता त्यांनी जगाला शिकवण देण्यासाठी काही आपल्या आयुष्यात महत्वाचे निर्णय घेतले. साईबाबाच्या बाबतीमध्ये तेच आहे. या परंपरेमध्ये चांगल्या वागण्याला इथं बक्षीस शून्य आहे. इथं काहीच बक्षीस नाही. तुम्ही चांगले वागल्याने खायला माग आहेत. मला माहिती जे लोक खायला माग आहेत ते चांगले आहेत हे पण लक्षात ठेवा. आता त्यातले व्यसनी बाजूला काढा बरं का, अपवाद सोडून द्या. नाही एखादं खायला माग असायचं तर आपण म्हणायचो का मस्त पाहिजे साहेब, पण पुरतच नाही म्हणले तर दारूच्या नादात त्याचे पैसे संपतात. मग त्याच्या बायकोनी म्हणायचं का आम्ही गरीब आहेत म्हणजे चांगले आहेत. सगळेच गरीब चांगले असतात असं नाही, पण जो इमानदार आहे त्याची कधीच प्रगती होत नाही, कशाची भौतिक प्रगती होत नाही. कारण त्याच्याकडे 2 रुपये आले ना, कांद्याची पट्टी आली का, की त्याच्या मावळणीचा फोन येतो, अहो ती आमच्या नवऱ्याला जरा दुखत आहे. ती मावळण मागत नाही, हात जातो, बर बाई घे 5, 50, 100 रुपये. बघा बरं, चांगलं वागणं कशाला म्हणतात, यालाच म्हणतात ना. मग याच्याकडे राहील का काय घरात, याच्याकडे घरात काय राहणार नाही. मग चांगले वागणारी माणसं पैशाने गरीब असतात, त्यांच्याकडे पदही नसतं. हा झालं 2 मिनिटात, पदही नसतं. पाहिजे एखाद्या ठिकाणी उमेदवारी करायची, फॉर्म भरला, तुम्ही भरला, यांनी भरला, मी भरला, मी म्हणलो नाही मला ते आणा. चांगला वागणारा म्हणून बरोबर तूच राहावं, मागं यो कायमचाच मागं सरकवत, यो कधी पुढे जात नाही. याला दर टायमाला वाटतं, सगळ्या जगाला माहिती आहे की यो या लायकीचा आहे, पण चांगलं वागायचं ना, चांगलं वागायचं म्हणजे सरकला पाठीमाग. असे चांगले वागणारे सरकत मागं राहते. ते पदालाही पुढे नसते, ते पैशानी मोठे नसते, त्यांना प्रतिष्ठाही नसते. चांगलं वागणाऱ्या माणसं ते म्हणतो नाही भाऊ सत्कार यांचा करा, आज पण नको भाऊ, अहो हे कुणी केलं नाही, केलं नाही आज, पण आपल्याला भाऊ मोठे बनतो, निचपणा बरवे द्यावा चांगलं. आजही बघा बरं का, मग या जगात काही नालायकच भरलेलं असं नाही, आजही चांगले. पण त्या चांगल्या माणसाची चर्चा कुठंच नाहीये. का नाहीये? त्यांचं पेपरला नाव नाहीये, त्यांच्याबद्दल कोणी चांगलं म्हणत नाहीये. मग हे का? कारण ते परिस्थिती तशी आहे. मग हे गेल्यानंतर, स्वर्गात गेल्यानंतर पहिल्या रांगेत कोणाला बसवतात, यांना बसवितात. हे आपल्यासारखे जे आहेत ना थोडे डुप्लिकेट माणसं, म्हणजे दाखवायचं चांगलं, म्हणजे पापस्य फलम न इच्छन्ति पापम कुर्वन्ति मानवा पुण्यस्य फलम इच्छन्ति
पुण्यम न कुर्वन्ति मानवा पुण्यम न करती मानवा. म्हणजे ही जी आपली डुप्लिकेट वृत्ती आहे ना, पाप आपण करायचे पण पापाला आपण नाहीये म्हणून आपलं नाव कमी करण्यासाठी प्रयत्न करायचे, आणि पुण्य तुम्ही करायचे आणि पुण्याचं फळ मात्र आम्ही येऊन करायचं. बघ बरं का, म्हणजे आमच्या हातात पुण्य, यांच्या हाताने नारळ फोडा, यांच्या हाताने उद्घाटन करा, यांच्या हाताने हार घाला, हे आम्ही पुण्याच्या फळाचे मालक आहे. पुण्य तुम्ही करायचं, अद्वैत तुम्ही, हक्क तुम्ही करायचं. ही जी माणसाची वृत्ती आहे ह्या परमार्थामध्ये हा सगळ्यात मोठा संहारक विषय आहे. आणि म्हणून जो आपण उभी घेतली होती, येत वडील जे जे करीती त्या नाम धर्म ठेवीती, येर त्याची अनुष्ठेती सामान्य सकळ, हे ऐसे असे स्वभावे